अंगात श्रीमंती आणि मस्ती होती म्हणूनच ते गाड्यांची रेस खेळत होते. पण त्यांच्या या खेळात पती, पत्नी, 2 मुलं आणि भाचा असे 4 जीव गेले. खेळ परत खेळता येईल, पण गेलेले जीव परत येतील का? 10 वर्षाचा असताना आई वडिलांचा मृत्यू झाला. मोठ्या भावाने सांभाळ करून लग्न लावून दिलं. पत्नी 2 गोंडस मुलांसोबत संसार सुरू असताना त्यालाही दृष्ट लागली. क्षणातच पत्नी मुलांना हिरावून घेतलं. लाडका भाचा सुट्ट्यांमध्ये आला, त्याचेही प्रेतच घरी गेलं. ही दुर्दैवी कहाणी आहे सरदार हिरालाल चव्हाण, वयवर्ष 28, राहणार लोंढरी, तालुका जामनेर, हल्ली मुक्काम पोस्ट रामदेववाडी, तालुका जळगाव या तरुणाची. जळगाव तालुक्यातील रामदेववाडी इथे 7 मे रोजी भरधाव कारच्या धडकेत वत्सला सरदार चव्हाण, वयवर्ष 27, मुलगा सोहम, वयवर्ष 8, सोमेश, वयवर्ष 2, सर्व राहणार लोंढरी, तालुका जामनेर, हल्ली मुक्काम पोस्ट रामदेववाडी, तालुका जळगाव व भाचा लक्ष्मण नाईक, वयवर्ष 17, जामनेर, हे 4 जण ठार झाल्याची घटना घडली होती. 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्येही अशाच प्रकारच्या एका घटनेची पुनरावृत्ती झाली. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. रामदेववाडी येथील घटनेला 15 दिवस उलटले तरी संशयित आरोपींना पोलिसांनी अजून अटक केलेली नाही. 8 दिवसात आरोपींना अटक केली नाही तर थेट MIDC पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. त्याचं नियोजन सुरू झाल्याचं चव्हाण म्हणाले. यात नेमकं दोषी कोण? या घटनेत बेदरकारपणे वाहन चालवणारा मुलगा दोषी तर आहेच, पण मुख्य जबाबदार आहे ते पालक, ज्यांनी वाहन देऊन मौज मस्ती करायला परवानगी दिली. गड्यांच्या मुलांना संरक्षण देणारे लोकप्रतिनिधी. पोलीस कोणावर आणि काय कारवाई करतात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.